एरा सेशन बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण पाहणार आहोत एरा सेक्शन नंबर 32. तर पहिल्यांदा ॲरो डाऊन करून घ्या. त्यानंतर इंट्रोडक्शन सेक्शनला ग्रीन करा. तसेच ॲरो डाऊन करत जावा. Great job so far. Great job so far. त्यानंतर आहे टेस्ट युअर नॉलेज. तर त्याच्या खाली आहे नॉलेज चेक. हे नॉलेज चेक नंबर 1 आहे. स्टार्ट करून घ्या. यात आहेत 5 क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन आहे सिलेक्ट द अप्रोप्रिएट टॅब अ चेंज. तर ह्याचा क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन यू कॅन चेंज द स्लाइड थीम अंडर. तर ह्याचा क्वेश्चन आन्सर आहे थर्ड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन वेअर कॅन यू फाइंड द ऑप्शन. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन विच आयकॉन फ्रॉम द डिझाईन टॅब विल यू क्लिक. याचं क्वेश्चन आन्सर आहे थर्ड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन यू कॅन ॲडजस्ट द हाईट अँड विड्थ. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे थर्ड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. पाय इथे तुमचे स्कोअर दिसेल. त्यानंतर तसेच ग्रीन करत ॲरो डाऊन करा. Fantastic. त्यानंतर टेस्ट युअर नॉलेजच्या खाली आहे नॉलेज चेक नंबर 2. स्टार्ट करून घ्या. त्यात आहेत 4 क्वेश्चन्स डॅश डॅश शॅडो इफेक्ट व्हेन शिफ्टिंग फ्रॉम वन स्लाइड. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फोर्थ ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरं क्वेश्चन इफ यू हॅव चेक ऑन माउस क्लिक बॉक्स. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन द ट्रान्झॅक्शन इफेक्ट अप्लाइड टू स्लाइड. याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. इथे पहा तुमचा स्कोअर दिसेल. त्यानंतर खाली ॲरो डाऊन करत जावा. त्यानंतर इथे आहे नॉलेज चेक. हे नॉलेज चेक नंबर 3 आहे. स्टार्ट करून घ्या. यात 2 क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट डज LOAI स्पेलिंग. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन दिस इमेज बेस्ट रिप्रेझेंट. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. तसेच ॲरो डाऊन करा. त्याच्या खाली आहे नॉलेज चेक. हे नॉलेज चेक नंबर 4 आहे. स्टार्ट करून घ्या. त्यात एक क्वेश्चन आहे व्हॉट इज द प्रायमरीली फोकस ऑफ अ ब्रेन. तर ह्याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. त्यानंतर इथे आहे नॉलेज चेक नंबर हे 5 आहे. स्टार्ट करून घ्या. त्यात आहेत 2 क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट कॅन द क्रिएट अ प्रेझेंटेशन. ह्याचं क्वेश्चन आन्सर आहे थर्ड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन व्हॉट इज द प्रायमरीली यूज द क्रिएट प्रेझेंटेशन. त्याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. त्यानंतर आहेत सिम्युलेशन क्वेश्चन्स. तर स्टार्ट करून घ्या. त्यात 2 क्वेश्चन्स आहेत. नाउ फॉर युअर गिव्ह प्रेझेंटेशन चूज अ ग्रीन फॅक्ट थीम थर्ड थीम. तर स्टार्ट करून घ्या. फॅक्ट थीम अप्लाय करायचं आहे. डिझाईन मध्ये जावा. तर इथे फॅक्ट नावाचं थीम अप्लाय करून घ्या. नंतर सबमिट होईल. ओके करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन देअर आर 2 स्टँडर्ड स्लाइड साइज MS PowerPoint फॉर द गिव्हन प्रेझेंटेशन सिलेक्ट द स्टँडर्ड स्लाइड साइज विथ मॅक्झिमम ऑप्शन. स्टार्ट करून घ्या. तर डिझाईन टॅब मध्ये जावा. त्यानंतर स्लाइड साइज ऑप्शनवर जावा. त्यानंतर ते स्टँडर्डवर क्लिक करा. त्यानंतर मॅक्झिमाइजवर क्लिक करा. आन्सर सबमिट होईल. ओके करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करा. पाहिजे ते तुमचे स्कोअर दिसेल. त्यानंतर आहे सेल्फ पाथ लर्निंग. प्रोसीड करून घ्या. त्यात आहेत 4 क्वेश्चन्स. तर पहिला क्वेश्चन आहे यू कॅन चेंज द स्लाइड थीम. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे थर्ड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे यू वॉन्ट टू चेंज द साइज ऑफ अ स्लाइड. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे थर्ड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या.
त्यानंतर आहे पुढचं क्वेश्चन, टेक अ लुक ॲट द इमेज. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर पुढचं क्वेश्चन आहे व्हॉट इज द फंक्शन ऑफ द प्रिव्ह्यू. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे थर्ड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. पहा इथे तुमचे स्कोअर डिटेल मध्ये जाऊन स्कोअर पाहून घ्या. त्यानंतर खाली आहे गाइडेड टू इट युअर सेल्फ, स्टार्ट करून घ्या. यात आहेत 5 क्वेश्चन्स. तर पहिला क्वेश्चन आहे इन द गिवन पॉवर प्रेझेंटेशन ॲड थीम, क्लिक द थर्ड स्लाइड, गो टू द डिझाइन टॅब, क्लिक डाउनलोड एरो थीम, सिलेक्ट गॅलरी थीम. तर स्टार्ट एक्झाम करून घ्या. थर्ड स्लाइडला सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर ते डिझाइन मध्ये जावा. त्यानंतर गॅलरी थीम अप्लाय करून घ्या. त्यानंतर सबमिट करून घ्या. त्यानंतर आहे सेकंड क्वेश्चन, इन द गिवन पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन टू चेंज द थीम कलर ऑन द सेकंड स्लाइड, गो टू द डिझाइन टॅब, क्लिक डाउनलोड पेरेंट ग्रुप. तर कलर चेंज मर्क्यू थीम अप्लाय करायचा आहे सेकंड स्लाइडला. स्टार्ट एक्झाम करून घ्या. सेकंड स्लाइडला सिलेक्ट करा. त्यानंतर डिझाइन मध्ये जावा. तर ऑप्शन मध्ये जावा इथे. त्यानंतर कलर मध्ये ऑप्शन मध्ये जावा. इथून मर्क्यू थीम अप्लाय करा. नंतर सबमिट करा. सेम प्रोसेस तसेच अजून एकदा करा. सेकंड स्लाइडला सिलेक्ट करा. त्यानंतर डिझाइन टॅब मध्ये जावा. करंट ग्रुप मध्ये जावा. त्यानंतर कलर ग्रुप मध्ये जावा. त्यानंतर मर्क्यू थीमवर क्लिक करा. सबमिट करून घ्या. तसेच प्रोसेस अजून एकदा करून घ्या. डिझाइन टॅब, त्यानंतर इथे ग्रुप मध्ये जावा. त्यानंतर कलर्स ग्रुप मध्ये जावा. इमेज करून सबमिट करून पहा. त्यानंतर आहे थर्ड क्वेश्चन, टू अप्लाय द मोर्फ ट्रान्झॅक्शन टू रॉकेट इमेज पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, सिलेक्ट द रॉकेट द सेकंड स्लाइड, क्लिक ट्रान्झॅक्शन, चूज मोर्फ द कॉपी अँड पेस्ट इनटू द थर्ड स्लाइड, प्रिव्ह्यू ट्रान्झॅक्शन. तर स्टार्ट करून घ्या. तर सेकंड स्लाइडला क्लिक करा. त्यानंतर फॉर ट्रान्झॅक्शन मध्ये जावा. मोर्फला क्लिक करा. त्यानंतर प्रिव्ह्यू वर क्लिक करा. त्यानंतर आहे थर्ड कॉपी करून थर्ड स्लाइड वर पेस्ट करा. कॉपी करा. त्यानंतर थर्ड स्लाइड वर पेस्ट करून घ्या. त्यानंतर प्रिव्ह्यू ऑप्शन वर जाऊन बघा. त्यानंतर आन्सर सबमिट करा. त्यानंतर आहे फोर्थ क्वेश्चन, इन द गिवन पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन टू साऊंड, गो टू ट्रान्झॅक्शन टॅब, क्लिक साऊंड एरो अंडर टायमिंग, सिलेक्ट क्लीन. तर स्टार्ट एक्झाम करून घ्या. तर इथे ट्रान्झॅक्शन टॅब मध्ये जावा. त्यानंतर आहे इथं माऊस क्लिक काढा. साऊंड वर जावा. त्यानंतर त्या ऑप्शन मध्ये जावा. थीम नावाचं अप्लाय करा. त्यानंतर आन्सर सबमिट करून पहा. त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन, इन द प्रोव्हाइड पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन टू ॲड अ टायमिंग एच स्लाइड, गो टू द ट्रान्झॅक्शन टॅब, नाउ ॲडव्हान्स स्लाइड ऑप्शन अंडर टायमिंग ग्रुप, अनचेक ऑन माउस, क्लिक ऑप्शन बॉक्स, चेक आफ्टर बॉक्स, सेट द टायमिंग ड्युरेशन 1. तर स्टार्ट करून घ्या. तर ट्रान्झॅक्शन मध्ये जावा. त्यानंतर इथे माऊस क्लिक काढा. आफ्टरला क्लिक करा. टायमिंग सेट करा 1 सेकंड. त्यानंतर इथे प्रिव्ह्यू वर क्लिक करा. आन्सर सबमिट करून घ्या. सेम प्रोसेस अजून एकदा करा. ट्रान्झॅक्शन मध्ये जावा. माऊस क्लिक करा. त्यानंतर
सेकंड अप्लाय करून घ्या. त्यानंतर प्रिव्ह्यूवर क्लिक करा. त्यानंतर सबमिट करून घ्या. अशा प्रकारे 5 क्वेश्चन संपले आहेत. एंड एक्झामवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. पहा इथे तुमचे स्कोअर दिसेल. त्यानंतर सेशन कम्प्लिटेशन टेस्ट आहे तर स्टार्ट करून घ्या. यात आहे तर 10 क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन आहे राहुल कॅरी स्टडी मटेरियल ऑन अ स्टोरेज डिव्हाइस. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट आणि सेकंड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन विच टू स्टेटमेंट करेक्टली. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट आणि फोर्थ ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन वाय डू कम्प्युटर्स वर्क फास्टर वेन. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड आणि थर्ड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन विच टू टास्क कॅन बी डन युझिंग. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे थर्ड आणि फोर्थ ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन विच टू फंक्शन्स आर परफॉर्म्ड. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट आणि थर्ड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 6वा क्वेश्चन अंजली नीड्स टू ट्रान्सफर अ लार्जर व्हिडिओ. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 7वा क्वेश्चन विक्रम इज वर्किंग ऑन प्रेझेंटेशन वेन द इलेक्ट्रिसिटी. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फोर्थ ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करा. त्यानंतर आहे 8वा क्वेश्चन वाय इज द ऑपरेटिंग सिस्टीम. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे थर्ड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 9वा क्वेश्चन करंट सेव्ह इज अ इम्पॉर्टंट वर्क ऑन कम्प्युटर. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 10वा क्वेश्चन रिया इज अ फोटोग्राफर अँड नीड्स अ स्टोअर. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. पहा इथे तुमचे स्कोअर दिसेल. त्यानंतर होमवर्क आणि हे MSCT बुकला ग्रीन करून घ्या. सगळे ग्रीन आहेत का नाही चेक करा. त्यानंतर तुमचे सेक्शन कंप्लीट आहे का नाही बघून घ्या. हे ते ग्रीन पट्टी आले असेल तर तुमचं सेक्शन नंबर 32 कंप्लीट आहे म्हणून समजून घ्या.